दिवाळीची सुट्टी अजून चालू आहे आणि काही मैत्रिणी ट्रिपचा आनंद घेत असतील, काही मैत्रिणींचे वेगळे प्लॅन असतील, काही तर कुणाचं काही असं चालू असेल. हे मी जे बॉक्स उघडते ते मी ऑनलाईन मागवलेलं, लक्षात आलंच असेल. तर ही वस्तू आहे ना, ती एकाच वस्तूमध्ये 1-2-4 वस्तू मला एकत्र ज्या पाहिजे होत्या, एकत्र म्हणजे वेगवेगळ्या घ्याव्या लागल्या असत्या, तर त्या एकत्रच मिळाल्या. आणि ऑनलाईन गोष्टी घेतल्या ना, म्हणजे कोणतीही वस्तू घेतली तरी लगेच उघडून बघावी 1-2-4 दिवसात, कारण 8 दिवसाची त्यांची रिटर्न पॉलिसी असते. त्यामुळे आपल्याला हवी आहे तशी वस्तू आहे का नाही, किंवा ते बाबा प्रोडक्टचं साहित्य म्हणा, किंवा साडी किंवा ड्रेस मटेरियल, तर त्याप्रमाणे सूत आहे की नाही, किंवा असं काही घेतली वस्तू तर ती व्यवस्थित आहे की नाही ते बघावी लागते. त्यामुळे लवकरच बघितलेली बरी पडते. तर आमचं इथं चाललं आहे वर, इकडे या बाजूला लावूया का त्या बाजूला लावूया असं चाललेलं आहे. कारण हॉलमध्ये माझ्या घड्याळ नव्हतंच. घड्याळ आहे पण सेंटरला असं मधल्या खोलीत, म्हणजे दोन्ही खोलीतून बघता येईल असं लावलेलं आहे. तर हॉलमध्ये म्हटलं एक व्यवस्थित असं बघून घ्यावं, आणि हे मग बघण्यात आलं असं आमच्या. जसं सांगितलेलं तसं झालं आहे. कारण काय वेळेला काय होतं, आपण प्रत्यक्षात घ्यायला गेलो की आपल्याला ती दिसत असते वस्तू इथं, काही वेळेला आपल्याला वेगळी दिसते ऑनलाईन आणि मग वेगळं. पण हे आम्हाला होतं तसं झालेलं आहे. तर हे आहे ना, हे प्लायवूड टाईप आहे. मला मोर वगैरे असं हवं होतं, पुन्हा कृष्ण असं मोर पीस हे सगळंच पाहिजे होतं. मग एका घड्याळ त्याच्याबरोबर मोर, आपलं बाळकृष्ण बासरी वाजवताना, आणि हे मोर पीस आणि मोर पण असं, म्हणजे मग पुन्हा आणि वेगळं. तर तुम्हाला म्हटलं की छोटंसं आहे, तिथं सगळं ॲडजस्ट करणं अवघड होतं. जसं आहे हत्ती आहे माझ्याकडे, पण मोर हवे होते किंवा कृष्ण, मग प्रत्येक गोष्ट भिंतीवर लावण्यापेक्षा एकाच ह्याच्यात मिळते, तर म्हणतात हे घ्यावं. अजून हे चालू केलेलं नाही आहे, तुम्हाला लक्षात आलं. बॉक्स मी आत्ताच काढलेलं आहे. सेल वगैरे म्हणून हे चालू करावं. सेल दिलाय नाही इथं, बघूया चालू असणार आहे, बघूया. असं आणले आणि लावणार कुठे आहे ते पण दाखवते, आम्ही तेव्हा दाखवते कुठे बाबा लावून. तर दिवाळी चालू आहे म्हणजे काय, ते 5-6 दिवस मुख्य जे झालेले आहेत. पण तुळशीच्या दगडापर्यंत आपण दिवाळीच म्हणतो, आणि जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते अजूनही असतं घरात. फक्त आपण ते दिवे वगैरे, जे काही करंड वगैरे किंवा वाट्या असं जे काय असतं ते फक्त धुवून स्वच्छ करून ठेवतो, म्हणजे वापरात नसलेलं एखाद्याच वेळेला आपण काढतो सण समारंभाच्या वेळेला, तर असं आपण ठेवतो. पण अलीकडे बऱ्याचशा घरात अशा या फुलांच्या माळा असतात. तर ती स्वच्छता कशी करायची त्या फुलांच्या माळांची. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर असं की हे आपण डेकोरेशन काय एवढ्यात काढत नाही, कारण तुळशीच्या दगड आपण तसंच ठेवलेलं असतं आणि वाटतंही छान जरा घरात. तर पण नंतर काय होईल, मी नंतर व्हिडिओ हा केला की हा नंतर येईल, आणि मग तेव्हा कसं होईल, कसं ते जे काय स्वच्छता करणार. त्यामुळे हे बऱ्याचशा वेळेला कुकरात नेलेले ह्यावर अशी धूळ असते, जरी धुतलं तरी. तर ती का धूळ असते आणि कशी स्वच्छता केली पाहिजे हे सांगते. आणि अगदी सोपं आहे, काही यात वापरण्यासारखं नाही किंवा काही हे नाही आहे. टेक्निक फक्त काही गोष्टींनी वापरलं नाही की बरोबर ती आपल्याला गोष्ट स्वच्छ होते, असं अनेक बाबतीत असतं. तर ह्या फुलांच्या मला अजूनही काढलेले असेल, माझ्याही सगळ्या काढलेले आहेत, पण व्हिडिओ करायचा म्हणून मी हा 2-3 समोरच्या माझी इथे धूळ आहे. धूळ ज्यांच्यावर तरी खूपच प्रश्न येतो, ज्यांच्यावर धूळ आहे त्यांच्यावर खूपच प्रश्न येतो. तर काय करायचं अशा त्या माळा काढल्या की पहिला आपण करतो साबणाचं पाणी करतो, जे काय आपलं डिटर्जंट आहे ते कसलंही असतं, लिक्विड असते करायचं, मग त्यात घालतो हे आणि हे करायचं. 2-3 वेळा पाण्याने हे करायचं, खळबळून करायचं नाही. त्यावेळेला काय होतं सांगते की जी आपण डिटर्जंटचं जर पहिलं पाणी केलं तर ती धूळ जी असते ती चिकटून बसते, हे एक मुळात. कारण बऱ्याचशा वेळेला आपण असतो, तर हे मला काय करायचं, डिटर्जंटचं वगैरे पाणी किंवा ते लिक्विड सोप जो असतो त्याचं काही पाणी करायचं नाही, पावडरीचं वगैरे. साधं पाणी घ्यायचं, कोमट पाणी, साधं पाणी घ्यायचं. त्यात ह्या माळा जशा काढलेल्या आहेत तशा बुडवायच्या, एका पाण्यात बुडवायच्या, पुन्हा दुसऱ्या पाण्यात बुडवायच्या. साधंच पाणी, 2दा आपण साधं पाणी वापरायचं, त्या पाण्यात बुडवायच्या, वरदाटामुळे ते पाणी ओतून द्यायचं, आणि दुसरं मग नंतर साबणाचं तुम्हाला होतं पण 1-2 पाण्यातच स्वच्छ निघतात. मला याला साबणही लावायची गरज पडत नाही, म्हणजे इतकं 1-2 वेळा पाण्यातून फक्त काढलं तरीही होतं. पण अगदीच जर धूळ असेल की बाबा जर असं मळकट वाटतंय
तर तुम्ही ते जे काही पावडर आपण जी वापरतो तर ती पावडर घालायची, त्याचं साबणाचं व्यवस्थित ते मिक्स करायचा आणि मग हे त्यात. पण पहिलं मात्र करताना पहिलं साध्या पाण्यातच या धुवून काढायचं. जर तुम्ही पावडरचं हे केलं तर ते चिकटून बसते धूळ, असं आहे. तर म्हटलं ही एक ट्रिक सांगू की बाबा मला उपयोगी पडते, कारण बऱ्याचशा घरात आता अशा माळा असतात आणि मग त्या काय जातं आपण पावडरच पाण्यात होतो आणि गडबडीत ते धुवून टाकतो. तर तसं धुवायचं नाही. माझ्याकडे अजून आहे बरंचसं ते माळा वगैरे लावलेल्या, तर त्या मी अजून काढलेल्या नाही, पण म्हटलं व्हिडिओ हा आधी करून टाकावा, तर त्यामुळे आपल्या मैत्रिणींना उपयोगी पडेल म्हणून मी हा व्हिडिओ केला. पाण्याबरोबरच आणि पानं वगैरे म्हणा किंवा फुलं आपण डेकोरेट करत असतो घरात, पण डेकोरेट फुलं म्हणा, वेली, पानं, असं जे काही धूळ जार बसते म्हणजे ह्यासाठीच ही नाही आहे ट्रिक. तर बाकीच्या गोष्टी आपण ज्या काही ठेवतो अलीकडं खूप आपण असं आर्टिफिशियल गोष्टी ठेवत असतो घरात, तर त्याही स्वच्छ करताना हेच पाळायचं आहे की बाबा आधी कधीही पावडरच्या पाण्यात पावडरचं पाणी जे मिक्स केलं त्यात आपण घालायचं नाही. तर सुरुवातीला आधी स्वच्छ जे पाणी साधं असतं त्याच पाण्यात धुवून काढायचं आणि मगच डिटर्जंटचं जर पाणी करायचं असेल, पावडरचं जर पाणी करायचं तर त्यात घालायचं. तर त्याच्याबरोबर आपण अनेक दिवाळीत गोष्टी वापरल्या असतात की तयार रांगोळी म्हणा, दिवे पाण्यावरचे किंवा सेलवरचे असतात, तर तेही आता काय करायचं दिवाळी जेव्हा होते तर ते व्यवस्थित ठराविक एखाद्या बॉक्समध्ये म्हणा किंवा व्यवस्थित पुसून वगैरे व्यवस्थित छान ठेवायची. पुढच्या वर्षी उपयोग पडेल किंवा काही वापर जर करता येत असेल घरात तर त्याचा आता वापर करावा, असं करायचं. म्हणजे जे काय आपण साहित्य आणलेलं आहे त्याचा एकतर वापर करावा किंवा मग ते पुढच्या वर्षी जर हवं असेल आपल्याला ठेवायचं. कारण आपण कसं करतो इलेक्ट्रिक ज्या हे असतात लाईटच्या माळा त्या 1-2 वर्ष आपण वापरत असतो, तर त्या व्यवस्थित अगदी त्याची पिन वगैरे किंवा व्यवस्थित ते सगळं जे काय माळा आहेत त्या व्यवस्थित बॉक्समध्ये एखाद्या पॅक करून ठेवाव्या आणि एखादा बॉक्स करावा. आणि त्यात मग तो कंदील, काहींची कंदील असे असतात की आता माझा ह्या वर्षीचा जो कंदील आहे तो ह्या वर्षी का आणि एखाद्या वर्षी ठेवून पुढच्या वर्षी वेगळा, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा तोच, असं करता येतं आहे. किंवा लागोपाठ 2 वर्ष आपण तोच असं करता येतं. तर तो व्यवस्थित तो पण पुसून वगैरे व्यवस्थित एक बॉक्सच करायचा वेगळा की त्या पणत्या, ते कंदील, म्हणजे दिवाळीच्या वेळेला तो बॉक्स काढला की काम झालं. आणि त्या बॉक्सवर लिहून ठेवायचं की बाबा दिवाळी किंवा छोट्या ह्याच्यात लिहायचं कंदील, पणत्या असं लिहून ठेवलं तर चालतं. म्हणजे पणत्या आपण म्हणजे कसल्या पाण्यावरच्या वगैरे ते असतात ते आपण ठेवतो किंवा इलेक्ट्रिक ज्या काही असतात ते असं जे काही ठेवायचं असेल तर त्या बॉक्समध्ये आपण ठेवायचं. तयार रांगोळी असते, तर डेकोरेशनचं काही साहित्य असेल की बाबा मला ते फक्त लक्ष्मीपूजनालाच वापरायचं आहे असं काही साहित्य आपण घेतलेलं असतं तर ते त्यामध्ये बॉक्स असा वेगळा करून ठेवावा. तर दिवाळीनंतर पण दिवाळीच्या आधी आपण जेवढी तयारी करत असतो तेवढीच दिवाळीनंतर पण करावी लागत असते. म्हणजे तयारी म्हणजे काय हे सगळं ठेवावं लागत असतं व्यवस्थित, कारण मग पुढच्या वर्षी ते मिळतं जिथल्या तिथं किंवा जे काही वापरायचं आहे ते कुठे लावायचं पुन्हा काढून किंवा इथेच असू दे का हे सगळं. तर आजचा व्हिडिओ आपल्या गृहिणींना खूपच उपयोगी आहे, कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं आपण तसंच गडबडीत ते धुवून टाकत असतो आणि मग ही स्वच्छता करणं आणि पुन्हा पुढच्या वर्षी घेताना वाटतं की अरे किती मळकट आहे, बाकीच्यांचं कसं आहे. तर ही साधी सोपी आयडिया आहे, तर मी करत असते, तर तुम्हालाही शेअर करावी. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.